पश्चिमेकडील शास्त्रीय संस्थांच्या परीक्षणाच्या मोहिमेवरून मी नुकताच परत आलो आहे. जीवमात्रामधील अभेद्य अशी एकता दर्शवणारे जे यंत्र मी शोधून काढले आहे, त्या यंत्राच्या बाबतीत या संस्थांच्या सभासदांनी फार कुतूहल दर्शवले. क्रेस्कोग्राफ एक कोटीच्या पटीचे विशालत्व दाखवू शकतो, पण या यंत्राने जीवशास्त्रातील संशोधनाला एक चैतन्य आणून दिले आहे. क्रेस्कोग्राफच्या शोधाने निरीक्षणाला अमर्यादित क्षेत्र खुले करून दिले आहे. व्यक्तिनिरपेक्ष अशा शास्त्रीय ज्ञानाच्या बाहूंनी पूर्व व पश्चिम यांचे मिलन सत्वर घडवून आणण्याच्या बाबतीत आपण पुष्कळचं कार्य केले आहे साहेब. माझे अध्ययन केम्ब्रिजला झाले. सगळे सिद्धांत काटेकोर प्रयोग पद्धतीने तपासून घेऊन मगच ते मान्य करणे हे पाश्चिमात्यांची पद्धत किती प्रशंसनीय आहे बरे. ही प्रायोगिक पद्धत व आम्हा पौरत्यांचा जणू जन्मजात वारसा असलेली अंतर्निरीक्षणाचे वरदान या दोन्ही गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. या दोन्ही साधनांचा उपयोग करून आतापर्यंत काहीही संदेश जेथून मिळू शकला नाही अशा निसर्गाच्या राज्यातील रहस्य मी उघडे करून दाखवले आहेत. माझ्या क्रेस्कोग्राफच्या मदतीने तयार केलेले बोलके तक्ते हे वनस्पतीमध्ये सुद्धा भावनाशील मज्जासंस्था असून त्यांना सुद्धा विविध प्रकारच्या भावना आहेत हे अगदी शंकेखोर माणसांना सुद्धा सप्रमाण सिद्ध करून दाखवतात. प्राण्यांच्या प्रमाणे वनस्पती सुद्धा प्रेम, द्वेष, आनंद, भीती, दुःख, सुख, क्रोध, मोह आणि अशाच दुसऱ्या असंख्य भावनांच्या बाबतीत तितक्याच व्यापक प्रमाणात संवेदनशील आहेत. प्रोफेसर साहेब, आपण संशोधन करण्यापूर्वी सर्व सृष्टीतील जीवमात्रामध्ये एक विलक्षण प्रकारचे वाहणारे कंपनात्मक जीवन म्हणजे केवळ कविकल्पनाच होती. माझ्या माहितीतला एक साधू पुरुष कधीच फुले तोडीत नसे. तो म्हणे, गुलाबाचे फूल त्या झाडाच्या सौंदर्याचे, गर्वाचे प्रतीक जणू. मी त्या झाडापासून हिरावून काय म्हणून घेऊ? मी अशा उद्दामपणाने त्याचा ठेवा हिरावून घेऊन त्याच्या मोठेपणाच्या अभिमानाला डिवचू काय? त्या साधूचे हे सहानुभूती व्यक्त करणारे शब्द आपण आपल्या संशोधनाने शब्दशः खरं करून दाखवले आहेत. कवीला सत्य कळले असते, पण शास्त्रीय संशोधक तेच ओबडधोबड पद्धतीने शोधून काढतो. तू एखाद्या दिवशी माझ्या प्रयोगशाळेत ये. क्रेस्कोग्राफची असंदिग्ध प्रमाणसिद्धता पाहून घे. कृतज्ञतापूर्वक मी आमंत्रण स्वीकारले आणि तेथून निघालो.